नमस्कार. आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत. रावेर शहरातील सुमारे 125 वर्ष जुने असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण मंदिर जळून खाक झाले आहे. यामुळे मंदिराची इमारत आणि संपत्तीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज मंगळवारी पहाटे 2 वाजेच्या सुमाराला मंदिराला आग लागल्याचे तेथून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना उठवून त्याची माहिती पालिकेला देताच अग्निशामक दलाने धाव घेतली. जुन्या सागवानी लाकडांचे मंदिर असल्याने आगीने चांगलाच पेट घेतला. 3 मजली असलेल्या या मंदिराला तासाभरातच आगीने वेढले आणि आग संपूर्ण मंदिरभर पसरली. 4000 पेक्षा जास्त स्क्वेअर फुटांच्या असलेल्या या मंदिरात जवळपास आता सर्वच भाग जळून नष्ट झाला आहे. आगीचे वृत्त कळताच रावेरसह सावदा, फैजपूर आणि यावल येथील अग्निशामक दलाच्या पंपांनी येऊन आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. येथील अंबिका व्यायामशाळेच्या युवकांनीही भास्कर महाजन यांच्या नेतृत्वाखाली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रवींद्र महाजन, गोसेवक रवींद्र पाटील, अग्निशामक दलाचे जवान विजय महाजन, दीपक पाटील, दीपक तायडे, नगरसेवक राजेंद्र शिंदे, अमोल पाटील, उपनगराध्यक्ष आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद यांच्यासह अनेकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. फैजपूरचे विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, नगराध्यक्ष संगीता महाजन यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिसांनी आणि रावेर पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी मदत कार्य केले. रात्री 2 वाजता लागलेली आग पहाटे 6च्या सुमाराला आटोक्यात आली. त्यासाठी 20 पेक्षा जास्त अग्निशामक दलाच्या बंब भरून पाणी लागले. या जुन्या प्राचीन मंदिरात सुमारे 100-125 वर्षांपूर्वीचे अनेक जुने दुर्मिळ धार्मिक आणि आध्यात्मिक फोटो होते. राजा रवी वर्मा यांनी काढलेले दुर्मिळ चित्र, काचेची सुंदर झुंबर या मंदिरात होती. परिसरातील सर्वच नागरिकांनी आग मंदिरापेक्षा बाहेर पसरणार नाही आणि आजूबाजूच्या घरांना त्याची झळ लागणार नाही याची काळजी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुमारे 100-125 वर्षापूर्वीचे हे मंदिर येथील अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात आहे. पाहूया या आगीची थेट पहाटे घटनास्थळावरून घेतलेली चलचित्र आपलं रावेर मीडियासाठी. मार मार पकड़ के ले